राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहुरी तालुक्यातील म्हैसगावच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता पवार यांना सरकारी जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी मोठा धक्का बसलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत आदेश देत त्यांचे सरपंच पद आणि सदस्यपद दोन्ही रद्द केलंय। या निर्णयानंतर गावात काही नागरिकांनी डीजे, फटाके आणि तोफांची सलामी देत आनंदोत्सव साजरा केला। भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी अहवालात अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आलाय। दरम्यान यापूर्वी चुकीचा अहवाल देणाऱ्या संबंधित ग्रामसेवकावर कारवाई होणार का, याकडे आता ग्रामस्थांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी आशिष दामोदर तरडे। काल आमच्या म्हैसगावमध्ये ऐतिहासिक असा निर्णय लागलेला आहे। म्हैसगावमधील लोकनियुक्त सरपंच यांचे काल जिल्हाधिकारी साहेब यांनी त्यांना पदातून प्रस्तुत केलेला आहे। त्याचे कारण विशेष की म्हैसगावमध्ये गेल्या 3 वर्षापूर्वी सरपंच व सरपंचपती यांची म्हैसगावमध्ये हुकुमशाही पद्धतीने चाललेले राजवट हे त्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये लोकांच्या अडचणी मोठ्या वाढल्या होत्या। गावामध्ये आमचे अनेक लोकांच्या गावठाण सोडून अनेक अतिक्रमण धारकांना बेकायदेशीरपणे छोट्या छोट्या व्यवसायांवरती भर दिवाळीच्या दिवसाच्या दिवशी त्यांनी हातोडा उचलला। बेकायदेशीर शासनाची दिशाभूल करून त्यांनी PSI असतील त्यांना संबंधित विभागाच्या डिपार्टमेंटला चुकीची माहिती देऊन ग्रामसेवकांना हस्तक्षेप करून त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त लावून गावामध्ये व्यावसायिकांचे अचानक नुकसान केलं। आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली ग्रामसभेमध्ये, तसेच मासिक मीटिंग मध्ये देखील खुलासा सातत्यानं गावामध्ये काही करू नका। आणि विशेष म्हणजे स्वतः सरपंचाचा सुद्धा सरकारी वाड्यामध्ये अतिक्रमण करून हॉटेल अंबिका व्यवसाय यांना हॉटेल अंबिका या नावाने व्यवसाय करत आहेत त्यांचा मुलगा आणि ते। आम्ही त्यांना तुमचा हॉटेल आहे तुम्ही असं करू नका गावातले नागरिक सांगत होते, तर त्यांनी ऐकलं का माझं अतिक्रमणच नाही, तुम्ही पुढे जा, तिकडे जायचं असं तिकडे जा, तुम्ही शुद्ध करून दाखवा, मी माझं करून दाखवा। ह्या दृष्टिकोनातून गावाचा विकास खोळंबल्यामुळे आम्ही तरुणांनी गावांनी सर्व म्हणले तर सरपंचाचं अतिक्रमण आहे हे तुम्ही दाखवत नाही। त्याच दृष्टिकोनातून आम्ही 25/3/2025 ला आम्ही विवाद अर्ज जिल्हाधिकारी साहेब यांना दाखल केला। आमच्या वतीने ऍडव्होकेट प्रसाद सांगळे, तसेच ऍडव्होकेट किरण मुसमाडे, त्याच्यानंतर वैष्णवी मुसमाडे यांनी कामकाज पाहिले। आम्ही कुठेही शासनाकडे विनंती केली वेळोवेळी आहे ती सखोल तपासणी करा, आणि वेळोवेळी आम्ही सुनावणी दरम्यान ही काही माहिती होती ती त्यांना मान्य केली। शासनाने आज आम्हाला म्हणजे संवैधानिक रूपाने योग्य दखल घेऊन जिल्हाधिकारी साहेबांनी त्यावर आम्हाला निर्णय दिला। आज गावामध्ये खूप आनंद उत्सव साजरा होत आहे, कारण 2 वर्षापासून। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, म्हैसगाव। राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा।